आमदार असलेल्यांना 2 कोटी पण मी आमदार नसताना 20 कोटी रुपये मिळतात. सदा सरवणकर यांच्या वक्तव्यामुळे आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. सरवणकरांचं निधीवरून केलेलं वक्तव्य आता चर्चेत आहे. सरवणकरांची मुख्यमंत्री आणि अध्यक्षांकडे तक्रार करणार असं महेश सावंत यांनी म्हटलेलं आहे. माजी आमदाराला 20 कोटी तर आम्हाला 40 कोटी मिळाले पाहिजेत अशी मागणी सावंतांनी केली. सदा सरवणकर यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. आमदारांना 2 कोटी रुपये मिळतात, मी माजी आमदार असून मला 20 कोटी मिळतात. महेश सावंत म्हणतात आता त्यांना 20 कोटी तर आम्हाला 40 कोटी तरी मिळाले पाहिजे. आपल्या माहितीसाठी सांगतो मी पराभूत जरी असलो तरी सुद्धा आपलं जे नेतृत्व आहे फडणवीस साहेब शिंदे साहेब असलेल्या आमदाराला 2 कोटी मिळाले तर मला नसताना सुद्धा 20 कोटी मिळतात. तसंच सध्या त्यांच्यावरती नैराश्याचं वातावरण निघते, कारण एवढं वर्ष या विभागामध्ये सत्ता म्हणजे गाजवली, शिवसेनेच्या माध्यमातून का होईना परंतु सत्ता गाजवली. आजपर्यंत मी ह्या विभागात मोठा, माझ्याशिवाय कोण मोठा होणार नाही ही त्यांची अपेक्षा होती. ती अपेक्षा भंग झालेला आहे आणि आज त्या नैराश्याच्या वातावरणात ते बोलतात आणि त्यांना निधी सुद्धा मिळत असेल 20 कोटी, कारण आम्हाला निधी मिळतच नाही. शिंदे गटात गेलेल्या नगरसेवकांना 2-2, 3-3, 5-5 कोटीचा निधी येतोय आणि बाकीचे नगरसेवक सुद्धा निवडून आलेले आहेत, त्यांना निधी मिळत नाही. ही शोकांतिका या मुंबईची आणि महाराष्ट्राची. या संदर्भात किशोरी पेडणेकर आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात आपण त्या येतो. ज्या याच्यामध्ये सनदी मार्गाने महेश सावंत निवडून आला, लोकांनी त्याला निवडून दिलं, त्या सनदी मार्गाने आलेल्या आमदाराला 2 कोटी ही गळचेपी चाललेली आहे आमदारांची. जे शिंदे गटात आहेत ते 50 कोटी 100 कोटींनी फुकतायत आणि जे सनदी मार्गाने निवडून आलेत त्यांना पेपरवर दाखवतायत पण त्याला तोही फंड मिळत नाही. याचा अर्थ त्या असलेल्या तिथल्या नागरिकांवर अन्याय होतोय. सदा सरवणकर यांनी टीका केली आहे की आमदार नसताना 2 कोटी रुपये मिळत होते पण आता आमदार नाहीये तरी मला 20 कोटी मिळतात. मला माहिती नाही काय बोलले ते.